नमस्कार मित्रांनो. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकरांनी म्हणलं जरी असलं तरी प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं. प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट ही थोडीशी का होईना वेगळी असते. आपल्या स्वतःचं खूप खास असते आणि प्रत्येकाला आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर मिळत असंही नाही. अशी एक गोष्ट एका प्रेमाची गोष्ट. तशी ती फार काही सुंदर देखणी वगैरे नव्हती. आपली चार चौघींसारखीच, पण डोळ्यातून आणि आणखी चेहऱ्यावरून आत्मविश्वास मात्र दिसून यायचा. एका छोट्याशा गावातून शिक्षणासाठी शहरात आणि ह्या मोठ्या कॉलेजमध्ये आलेली, नवीन वातावरण, नवीन मित्रमैत्रिणी ह्यात रमली. कॉलेजचं एक वर्ष भरभर कसं निघून गेलं मला कळलंच नाही. आणि दुसऱ्या वर्षीच ॲडमिशन घ्यायला जाताना तिने त्याला पाहिलं. कॉलेजच्या त्या हिरवळीवर जिथे मुलं उगाच उनाडक्या करत होती, तिथे तो मात्र सायकोलॉजीच्या कुठल्याशा पुस्तकात डोकं घालून बसलेला, भोवतालाच्या जगाशी सुटून आपल्या एका वेगळ्याच जगात हरवलेला. ॲडमिशन करून नंतर ती आपापल्या विभागात निघून गेली आणि नंतर दिवसभरात त्याला विसरून पण गेली. असाच अधेमध्ये तो दिसायचा, कधी पुस्तकात, कधी मित्रांच्या घोळक्यात, कधी मैत्रिणींच्या गराड्यात. पण तिने कधी इतकं लक्ष नाही दिलं. आणि होता होता गॅदरिंगचे दिवस आले. अँकरिंगचे ऑडिशन द्यायला ती गेली आणि तिथे चक्क परीक्षक म्हणून तिला तो दिसला. त्याला बघून पहिल्यांदा तिला काहीतरी वेगळं वाटलं. हृदयात धडधडलं. स्टेजवर वक्तृत्व स्पर्धामध्ये बिनधास्त बोलणारी ती आज मात्र घाबरली. पण सगळं अवसान एकवटून त्याच्याकडे शक्यतो न पाहता तिने ऑडिशन दिलं आणि निघून आली. निवड झालेल्या लोकांना SMS द्वारे कळवणार होते निकाल. काही असला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही असं भासवणाऱ्या तिला मनातून मात्र वाटत होतं की तिची निवड व्हावी. आणि 2 दिवसांनी SMS आला. तिची निवड झाली होती. मनातून आनंदून गेली ती. पण हा आनंद निवड झाल्याचा नसून वेगळाच होता हे तिला कळून आलं होतं. निवड झालेल्या लोकांना पुढे 15 दिवस थोडंसं प्रशिक्षण देणार होते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना एक दिवस कॉलेजच्या कॉमन हॉलमध्ये बोलवलं होतं. तिथे गेल्यावर तिला कळालं की त्यांना शिकवणारा प्रशिक्षक तोच होता. तिला अगदी आकाश ठेंगणं झालं त्याला बघून. तो मात्र तसाच होता, शांत असला तरी त्यातही गंभीरता असणारा. हळूहळू त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. आता ती आदरीतेने लेक्चर्स संपवून प्रशिक्षणाला जाण्याची वाट बघायला लागली. किंबहुना ती कॉलेजला त्यासाठीच जायला लागली. त्याचं शिकवण, त्याने सांगितलेले सगळे बारकावे अगदी मन लावून ऐकायला लागली. त्याच्याकडे निरखून बघताना तिला लक्षात आलं की हसल्यावर त्याला उजव्या गालावर खरी पडते. त्या खळीत तिचा जीव गुंतला. पण अजूनही इतकी मैत्री झाली नव्हती किंवा ती दोघं एकमेकांना पूर्ण ओळखतात असंही नव्हतं. ती त्याच्यासाठी एक विद्यार्थिनीच होती. तिच्यासाठी मात्र तो आता फक्त एक शिक्षक किंवा कॉलेजमधला शिकणारा एक मुलगा राहिला नव्हता. त्याहून जास्त काहीतरी झाला होता. एक दिवस एक लेक्चर होणार नव्हतं, त्यामुळे ती नेहमीच्या वेळेपेक्षा आधी कॉमन हॉलमध्ये गेली. कुणीही आलेलं नसणार ह्याची तिला खात्री होती. पण तिने पाहिलं की त्या कॉमन हॉलमध्ये तो आलेला होता आणि कुठल्याशा पुस्तकात हरवून गेलेला. नेहमीसारखंच पावलं न वाजवता ती त्याच्याजवळ गेली. पण तिच्या जाण्याने त्याची ती आत्मानंद मूर्ती भंग झालीच. त्याने हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिचा जीव आभाळा एवढा झाला. मग जुजबी बोलणं सुरू झालं. तो देखील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता, पण वाचनाची आवड होती. मराठी साहित्यावर प्रेम होतं. ती स्वतःसुद्धा विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती, पण साहित्यावर तिचं हे खूप प्रेम होतं. आणि इथे आल्यापासून आता साहित्याची आवड असणारा कोणीतरी पहिल्यांदाच तिला भेटला होता. त्यामुळे त्यांच्या त्या भेटीने आणि आवडीने त्याचे मैत्रीचे दरवाजे उघडले. कालांतराने एकमेकांचे मोबाईल नंबर दिले आणि घेतले गेले. पुस्तकं लेखकावरून सुरू झालेली ही मैत्री पुढे एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात ही आली. सुखदुःख वाटले जाऊ लागले. त्याचं आयुष्य ऐकताना कित्येकदा तिने डोळ्यातील पाणी डोळ्यातच आठवलं होतं. आणि ह्या सगळ्यामधून तिचं त्याच्यावरचं प्रेम वाढतच चाललं होतं. पण ती त्याला ही गोष्ट कधीच सांगू शकली नाही, कारण त्याच्या आयुष्यातलं प्रेम त्याने केलं होतं ते जे देवाने त्याच्यापासून हिरावून घेतलं आणि तो त्या प्रेमाशी एकनिष्ठ होता. हे सगळं ऐकून आपलं प्रेम तिने आतल्या आत दडवलं. त्याला पुसटची सुद्धा जाणीव होऊ नये म्हणून हसण्याचा आव आणत अश्रू लपवून त्याला भेटत राहिली.
कॉलेजची 3 वर्षे बघता बघता संपली. त्याची मैत्रिणीलाही पण बोलणं कमी झालं. आपापल्या आयुष्यात दोघेही गुंतले. क्वचित कधीतरी 6-8 महिन्यांनी बोलणं व्हायचं, पण ते बोलणंसुद्धा तिला खूप काही देऊन जायचं. आणि अचानक 2 वर्षांनी तो तिला तिच्या शहरात भेटला. ध्यानीमनी नसताना तो भेटला ह्याचा आनंद ती लपवू शकली नाही आणि त्यानेही तो आनंद टिपला. मी परत इथे आलो तर नक्की तुला भेटेल असं सांगून तो गेला. ते 2-3 तास आणि पुढचे 2-3 दिवस ती एका अनामिक गुलाबी विश्वास होती. त्याचं असं अचानक भेटणं, बोलणं, दिसणं काही म्हणजे काहीच तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. ह्या 2 वर्षात तो खूप बदललेला होता. जास्तच छान दिसायला लागला होता. ती खळी अजून खोल झाली आहे असं उगीच वाटलं तिला आणि आपल्या ह्या वेड्या विचाराचं हसू आलं. मग भेटी वाढत राहिल्या. तो जेव्हा तिच्या शहरात यायचा, वेळात वेळ काढून तिला भेटायचा. कॉफीवरून सुरू झालेल्या भेटी डिनरपर्यंत कशा गेल्या काही कळलं नाही. ह्या सगळ्यात तिला जाणवत होतं की तो बदलला आहे. आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला होता. वेळात वेळ काढून तिच्यासोबत वेळ घालवत होता. तिला वेळ द्यायला, भेटायला काम असतील तर ती बाजूला करत होती. तरीही आपल्या मनातील गोष्ट त्याला सांगावी की नाही या संभ्रमात ती आजही होती. ते सांगून आपण आपली मैत्री तर गमावून बसणार नाही ना ह्याची चिंता तिला वाटत होती. म्हणूनच मनातलं प्रेम आपल्या मैत्रीत दाखवून वेळ मारून नेत होती. ती शिवाय त्याच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज तिला येत नव्हता. एक दिवस हसत तो भेटायला आला, पण न सांगता तिच्या हॉस्टेलच्या बाहेर येऊन त्याने कॉल केला तिला की मी आलो आहे, आपल्याला बाहेर जायचं आहे, पटकन आवरून ये, मी वाट बघतो आहे. तिला विचार करायला देखील वेळ नव्हता. पटकन आवरून ती गेली. दिवसभर फिरून रात्री जेवण करून दोघे निघाले. ती पौर्णिमाची रात्र होती. आकाशात पूर्ण चंद्र होता आणि थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर सामसूम होती. दोघे एकमेकांशी एक शब्दही न बोलता त्या भारावलेल्या वातावरणातून चालले होते. अचानक ती शांतता भंग करत तो म्हणाला, आकाशात असा पूर्ण चंद्र, ही थंडी, ही शांतता आणि या सगळ्यातून चाललेलो आपण आयुष्य जगायला अजून काय लागतं. तिने हे ऐकलं आणि चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो मात्र त्याच्याच तंद्रीत होता. ह्या सगळ्याचा अर्थ लागेपर्यंत तिचं हॉस्टेल आलं. निरोपाची वेळ आली आणि न राहून तिने त्याला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून वाहणारं पाणी आज तिने थांबवलं नाही. त्याच्या शर्टवर तिच्या अश्रूंचे डाग पडू दिले. तिच्या अचानक मिठी मारण्याने तो भांबावला होता, पण काही क्षणात लगेचच सावरला आणि त्याने तिला मिठी मारली. समजावून घेतलं काही क्षणांचा खेळ, पण त्या क्षणात ती इतके वर्ष त्याच्या सोबत असून त्याच्याजवळ असून ती बोलू शकली नव्हती. ते सवय होतं. त्याच्या मिठीत काही निमिष गेले असतील, पण तिला ते जन्मासारखे वाटले. शेवटी मिठी सैल करत तोच तिला म्हणाला, खूप उशीर झाला आहे, तुला आता गेलं पाहिजे. आणि तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत तिच्याकडे पाठ करून तो त्याची वाट चालू लागला. एकदाही मागे वळून न बघता काय झालं, कसं झालं या विचारांच्या धुंदीत ती खोलीत कधी आली, कशी आली आणि पलंगावरून पडून झोप कधी लागली हे तिलाही कळलं नाही. सकाळी उठली तेव्हा रात्रीचं सार काही आठवून तिच्या अंगावर काटा आला आणि चेहऱ्यावरची लाजेची लाजली उठली. ती स्वतःचाच गालात खुदकन हसले आवरायला लागली. सगळं आवरून तिने त्याला फोन करायला मोबाईल हातात घेतला तर त्याचा मेसेज आलेला. धडधडच्या छातीने तिने मेसेज उघडला आणि वाचायला लागली. वाचताना डोळ्यात कधी पाणी आलं आणि ते गालावरून शांतपणे कधी ओळखायला लागलं ह्याचं भान तिला राहिलं नाही. त्याने लिहिलं होतं की डिअर, काल रात्रीच्या प्रसंगाने आपल्यातील मैत्रीचं नातं गळून पडलं. तुझ्या भावना, तुझं प्रेम मला तू न बोलतानाही कळलं. हे मला आपण कॉलेजला असतानासुद्धा कळलं होतं, पण मी जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. माझ्या असं वागण्याला खूप कारणं आहेत, पण मी तुला मोजकी आणि महत्त्वाची 2 कारणे सांगतो. एक म्हणजे ह्या आयुष्यातलं, ह्या जन्मातलं माझं प्रेम करून झालंय ग. मी तुला हे खूप आधी सांगितलं होतंच, आठवत असेल तुला. दुर्दैवाने ते पूर्णत्वाला नाही जाऊ शकलं. ती मध्ये सगळं आणि सगळ्यांना सोडून कायमची निघून गेली. तिची माझ्या आयुष्यातली जागा मी ह्या जन्मात तरी कुणाला देऊ शकल असं मला वाटत नाही. तुला उगाच खोटी लावणं मला नाही पटत. आता दुसरं कारण ऐक. लहानपणी आपण खेळण्याच्या दुकानात जायचो. तिथे एखादी छानशी बाहुली काचेच्या कपाळात ठेवलेली असते. आपल्याला ती बाहुली खूप आवडते, घ्यावीशी वाटते, पण नंतर आपल्या लक्षात येतं की ही बाहुली खूप महाग आहे आणि ह्या बाहुलीला ठेवायला आपल्याकडे असं काचेचं घर पण नाही. कसं आणि कुठे ठेवणार ह्या बाहुलीला आपण.
हे उदाहरण मी यासाठी दिलं की ह्यातली ती बाहुली तू आहेस ग. पुढचं मी सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तू तेवढी समजदार आहेस आणि हो, काल रात्री जे काही झालं त्याबद्दल तू स्वतःला दोष देऊ नकोस. माझाही स्वतःच्या भावनांवर ताबा राहिला नाही आणि परत असं काही होऊ नये म्हणून मी ठरवलं आहे की मी आता तुझ्या आयुष्यातून निघून जावं. हे नातं अजून गुंतू नये म्हणून हेच योग्य आहे. तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर, खूप मोठी हो. माझ्यासाठी ते जास्त काही महत्त्वाचं आहे. कदाचित आपण दोघं एकमेकांसाठी बनलेलं नाही आणि प्रेम केलं म्हणजे ते मिळायलाच हवं असंही नाही ना गं. काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते मी कायम राहील याची जाणीव आणि खात्रीसुद्धा. पण तो प्रेम हे तुझी शक्ती बनव, प्रेरणा बनव. तुझं ध्येय साध्य कर, स्वप्न पूर्ण कर. मग मी समजेल की तू खरंच खूप प्रेम करतेस माझ्यावर. माझं एवढं ऐकशील ना गं. आणि हो, अजून एक, ह्यापुढे मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस कधीही. माझी कोणतीही आठवण तुझ्याजवळ ठेवू नकोस. मला तुझ्या मनात ठेव फक्त. आठवण म्हणून करशील ना एवढं माझ्यासाठी. सगळे मेसेज वाचून तिने ते डिलीट केले, नंबर पण डिलीट केला आणि मनमोकळं रडून घेतलं. खूप खूप रडून घेतलं. ह्यावर परत कधीही न रडण्यासाठी. आज ती एक प्रेमळ पत्नी आहे, एक आई आहे, एक प्रतिथयश लेखिका आणि एक प्राध्यापक आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे तिनं सगळं ऐकलं, स्वतःची सगळी स्वप्न पूर्ण केली. आज तिला नाही माहीत तो कसा आहे, कुठे आहे, त्याने लग्न केलं की नाही, नवीन काही वाचलं की नाही, काही माहिती नाही आणि ती माहिती काढतही नाही. हे ऐकलं त्याचं अधूनमधून काही मित्रमैत्रिणींकडून येतं कानावर. त्याच्याबद्दल पण ती दुर्लक्ष करते. स्वतःच्या वयात आलेल्या लेकीला पहिलं प्रेम म्हणजे काय हे सांगताना तिला हे सगळं आठवून गेलं आणि तिने डोळ्यातील पाणी सवयीप्रमाणे तिने डोळ्यातच आठवलं. शेवटी मात्र लेकीला हे सांगायला विसरली की चिमू, अगं काही प्रेमकथा अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.